पनवेलमधील डान्स बार मनसे कार्यकर्त्यांनी फोडला आहे। महाराजांच्या पावनभूमीमध्ये डान्स बार चालू देणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात। रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त डान्स बार आहेत। मनसेने पनवेलमधील नाईट रायडर्स बार फोडला आहे। रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त डान्स बार आहेत। महाराजांच्या पावनभूमीमध्ये आम्ही डान्स बार चालू देणार नाही असं वक्तव्य राज ठाकरे यांनी पनवेलमधील शेकापच्या जाहीर सभेत केलं होतं। त्यानंतर आता मनसे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात। दरम्यान राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं होतं आपण पाहूयात। सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो। मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये, तेही कोणाचे? तेही मराठी लोकांचे। म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या नादी लावून तिकडून पिळून घ्यायचं। अहो रायगड जिल्हा आहे ना हो, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे। म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्स बार सुरू आहेत। तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं, तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे, वेगळेच विषय आणायचे। राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। सर्वप्रथम आम्ही तर योगेश दादांना अभिनंदन करू की तुम्ही हे धाडस दाखवलं आणि हे बार फोडण्याची सुरुवात केलेली आहे। ही सुरुवात आहे, पुढे तर तुम्हाला समजेलच की काय होणार आहे। पण आता हे एक इशारा आहे डान्स बार मालकांना की हे डान्स बार लवकरात लवकर बंद करा, आणि शासनाला देखील एक इशारा आहे की ह्याच्यावर त्वरित कारवाई करून हे डान्स बार लवकरात लवकर बंद करण्यात येईल। इलिगल बार आहेत हे जगाला माहिती आहे, पण त्याच्यावर कारवाई शासन घेत नसेल तर कोणीतरी घेतली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।